नमस्कार, मी मानसी. न्यूज अनकटच्या प्राईम टाइम मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतेय. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी नजर टाकूया बातमीपत्रातील काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. वाल्मिक कराड सरकारपेक्षा मोठा आहे का? मराठा क्रांती मोर्चाचे आबासाहेब पाटील यांचा सवाल. कोल्हापूर महापालिकेत बोगस टिप्पर चालकांच्या माध्यमातून कोट्यावधींचा घोटाळा, आम आदमी पार्टीचा आरोप. देशमुख हत्येचं वेगळं राजकारण करण्याचं पाप आमदार सुरेश धस करतायत, राम खाडे यांचा आरोप. आणि मनमाडला नाताळ सण उत्साहात साजरा, विविध चर्चमध्ये धार्मिक कार्यक्रम संपन्न. आता पाहूयात सविस्तर वृत्त. यापुढे तपास यंत्रणांना आरोपींचे मोबाईल फोन आणि लॅपटॉप मधील डेटा कॉपी करण्यास किंवा तपासता येणार नाहीये असे निर्देश ईडीने दिलेत. तसेच छापा टाकल्यानंतर संशयितांच्या खासगी वस्तूंना हात देखील लावता येणार नाहीये. विशेष करून इलेक्ट्रॉनिक वस्तू ताब्यात घेता येणार नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलंय. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या खासदाराने थेट गृह खात्यावर लेटर बॉम्ब डागलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अखत्यारीत असलेल्या खात्यावर आरोप झाल्याने चर्चांना उधाण आलंय. एकनाथ शिंदे यांना बंडात साथ देणारे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी थेट राज्याच्या गृह विभागावर निशाणा साधलाय. पिंपरी चिंचवड पोलीस हप्ते वसुली करत असल्याचा गंभीर आरोप खासदार बारणे यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. कोण आहे वाल्मिक कराड? तो सरकार आणि कायद्यापेक्षा मोठा आहे का? असा सवाल मराठा क्रांती मोर्चाचे नेते आबासाहेब पाटील यांनी मस्साजोग येथे माध्यमांद्वारे सरकारला केलाय. आज मराठा क्रांती मोर्चाच्या शिष्टमंडळाने संतोष देशमुख कुटुंबियांची सांत्वनपर भेट देऊन कुटुंबाला धीर दिलाय. पोलिसांच्या तपासावर आक्षेप घेत पाटील यांनी उर्वरित आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. परंतु या बाबतीत फक्त आता एसपीची बदली झालेली आहे. फक्त एसपी बदली करून चालणार नाही. आमचं स्पष्ट म्हणणं आहे की हेच तुम्हाला जाळं तोडावं लागेल. या ठिकाणी कलेक्टर पासून तहसीलदारांच्या पासून तुमचे प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यातले पोलीस स्टेशनचे पीआय हे जेवढं रॅकेट आहे हे सगळं रॅकेट पहिलं तोडा. एका महिन्याच्या आतमध्ये सगळ्यांच्या बदल्या करून टाकायच्या. ह्यांच्या मर्जीतले सगळे अधिकारी हाकलून द्या इथून. जर तुम्हाला नसेल तर तुम्हाला एकदा दणका दिलाय, पुन्हा दणका द्यायची वेळ आणू नका. हे सरकारला स्पष्टपणे इशारा आहे. 2 दिवसात तुम्ही सगळे आरोपी अटक करा. महाराष्ट्र शांत ठेवायचं असेल, बीड जिल्हा शांत ठेवायचा असेल तर सरकारला 2 दिवसाचा अल्टिमेटम आहे. 28 तारखेपर्यंत तुम्ही ही कारवाई केली. कोण वाल्मिक कराड कोण आहे? सरकारपेक्षा आणि कायद्यापेक्षा मोठा आहे का? चांगले गेले ना. पंतप्रधानाला सुद्धा अटक झाली, दिल्लीत मुख्यमंत्र्याला अटक झाली. गृहमंत्र्यानं जो 20 मिनिटं अगोदर सॅल्यूट करणारा एसपीनं 20 मिनिटांना अटक केलाय गृहमंत्र्याला. हा महाराष्ट्र आहे. संविधान कायद्यापेक्षा मोठा आहे का? वाल्मिक कराड कोण आहे? कराड तो तुमच्या सरकारपेक्षा मोठा आहे का? तर ह्याला 2 दिवसात तुम्ही आत नाही टाकला तर पुन्हा मग आम्हाला आमच्या ह्याच्यावर उतरायला लावू नका. एवढाच फक्त आज या माध्यमातून अल्टिमेटम सरकारला देतोय. सरकारनं काय समजायचं ते समजून घ्यायचं. आता या ठिकाणानंतर आम्ही बीडच्या एसपी कार्यालयाला जातोय. एसपी साहेबांची चर्चा करणार आहे आणि एसपी साहेबांना सुद्धा हेच तुम्हाला सांगितलं ते सांगणार आहे. मस्साजोग येथील मयत संतोष देशमुख यांच्या हत्येचं वेगळं राजकारण करण्याचं पाप आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस करतायत असा गंभीर आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते राम खाडे यांनी माध्यमांसमोर केलाय. पवन चक्कीचे काळे धंदे हे खरे आष्टीपासूनच सुरू झाले असून लोकांवर खोटे गुन्हे दाखल करणे यांच्यात सुरेश धस हेच मास्टर माइंड असल्याचा आरोप खाडे यांनी केलाय. आता जो संतोष देशमुख साहेबांचा खून झालेला आहे आणि त्यांची जी निगडून हत्या झालेली त्याबाबत कुणी समर्थन करू शकत नाही. कारण की इतकी वाईट गोष्ट ही कुणाच्याच आयुष्यात येऊ नये, कुणालाही पाहायला मिळू नये. इतकी वाईट कृत्य संतोष देशमुख साहेबांच्या बद्दल झालेले. कारण की माझे नेते शरदचंद्रजी पवार साहेब 2 दिवसापूर्वी त्या ठिकाणी भेटायला आले होते. आम्ही तिथं होतो. ती जर अवस्था पाहिली तर अत्यंत भयान आहे. परंतु संतोष देशमुख साहेबांच्या हत्येचं वेगळं राजकारण करायचं पाप आपल्या आष्टी मतदारसंघातल्या लोकप्रतिनिधी चाललेले आहे आणि त्यांना ती अनेक दिवसापासून अशी सवय आहे. कारण की ज्यावेळेस देवस्थान इनाम जमिनीचे आरोप झाले त्यावेळेस त्यांनी एकदा असाच मराठा आरक्षण मोर्चा काढला आणि ऍडिशनल कलेक्टर ठोंबरे चौकशी अधिकारी होते देवस्थान इनाम जमिनीचे, त्यांना शिव्या दिल्या. त्यांची ही जुनी सवय आहे. आणि तसं पाहिलं तर पवन चक्क्याच्या माध्यमातून काळे धंदे आणि खुनाची सुरुवात ही आष्टीपासूनच झालेली आहे. वेळ झाली बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा,
संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत करते. बीडसह इतर जिल्ह्यातून ऊस तोडीसाठी आलेल्या मजुरांच्या मुलांचा शिक्षणाचा प्रश्न गंभीर बनला असून दरवर्षी हजारो मुले शिक्षणापासून वंचित राहत आहेत. ठिकठिकाणी साखर शाळा असल्या तरी योग्य पद्धतीने या मुलांना शिक्षण मिळत नसून काही ठिकाणी अल्पवयीन मुलं आपल्या आई वडिलांसोबत ऊस तोडणीसाठी जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघड असल्याचा आरोप कोल्हापुरातील अवनी संस्थेनं केलाय. दरम्यान ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी असलेल्या योजना फक्त कागदावरच आहेत. त्यामुळे शासनानं या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देऊन ऊसतोड मजुरांच्या मुलांना योग्य शिक्षणासह मूलभूत गरजा द्याव्यात अशी मागणी अवनी संस्थेनं केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात दरवर्षी 6 महिन्यासाठी मराठवाड्यातनं मोठ्या प्रमाणामध्ये ऊस तोडणीवर मजूर येत असतात. बरेचसे मजूर हे बीड जिल्ह्यातले आहेत. जास्त संख्या बीड जिल्ह्यातली आहे आणि या मजुरांना ज्यावेळी ते येतात तिकडे त्यांची शिक्षणाची व्यवस्था नसल्यामुळं मुलांना सोबत घेऊन येतात आणि इथं आल्यानंतर अंतर जास्त असतील किंवा डोके सेंटरवर बरेचसे काम करतात टोळ्या राहून वेगवेगळ्या गावामधनं. तर त्या मजुरांच्या मुलांना शाळा मिळत नाहीये. अवनी संस्था गेली 15-16 वर्ष आम्ही अक्षरशः ओरडतोय की या मुलांना शिक्षण हक्क कायद्यानुसार आल्याबरोबर त्यांना शाळेमध्ये सामावून घेतलं गेलं पाहिजे. आल्याच्या दिवशी ही मुलं शाळेत गेली पाहिजे, पण तसं होताना दिसत नाहीये आणि या मुलांना परिणामी ऊस तोडावे लागतात, वीटभट्टीवर काम करावं लागतं. आणि आपला शाहू महाराजांचा हा प्रगत जिल्हा आहे, पुरोगामी विचारांचा जिल्हा आहे. इथे इतक्या मोठ्या मुलांच्या शिक्षणाच्या अधिकारांचं उल्लंघन होणं ही फार भयावह गोष्ट आहे. शाहू महाराजांनी 1 रुपया दंड देऊन 1917 मध्ये शिक्षण हक्क कायदा ह्या जिल्ह्याला लागू केलेला आहे. त्या जिल्ह्यामध्ये जर एवढी मुलं बालकामगार म्हणून काम करत असतील आणि त्यांच्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन होत असेल तर लोकप्रतिनिधी, आता आपल्याकडे मंत्री पण 3 जण झालेले आहेत, त्यांनी याच्याकडे खरोखर गांभीर्याने बघितलं पाहिजे. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी आणि दाजीपूर अभयारण्य 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी तारखेला पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येणारे हे अभयारण्य गवा आणि इतर प्राण्यांसाठी प्रसिद्ध असून दरवर्षी हजारो पर्यटक अभयारण्याला भेट देत असतात. मात्र 31 डिसेंबरला काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वन्यजीव विभागाकडून खबरदारी घेण्यात आली आहे. त्यामुळे या 2 दिवसात पर्यटनाला बंदी असल्याने पर्यटकांनी येऊ नये असं आवाहन वन्यजीव विभागाकडून करण्यात आलंय. धुळ्यात चेन स्नॅचिंग प्रकार वाढले असून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी वाहन आडवे लावून महिलेच्या गळ्यातील सोन साखळी ओरबाडून दिली आहे. या संपूर्ण घटनेचा थरार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून साक्री रोडवर घडलेल्या या प्रकारामुळे महिला वर्गामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या सोन साखळी चोरट्यांना शोधण्याचं मोठं आव्हान पोलीस प्रशासनासमोर असून चोरट्यांना तात्काळ जेरबंद करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येते. कोल्हापूर जिल्ह्यातील वनाळी इथं शेती पंपाची विद्युत वाहिनी ओढ्यात पडल्याने 3 दुभत्या म्हशींचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय. या घटनेत बहादूर गोपाळ वाडकर आणि संदीप वाडकर यांच्या दुभत्या म्हशी दगावल्याने शेतकऱ्यांचे अंदाजे 5 लाखाचं नुकसान झाले. दरम्यान शासनाने हे नुकसान तातडीने भरून द्यावं अशी मागणी करताना अशा पुन्हा दुर्घटना घडणार नाहीत याबाबत काळजी घेण्याचं आवाहन देखील करण्यात आलंय. बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र
या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत करते. पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. कोल्हापूर शहरातील कचरा उचलण्यासाठी महापालिकेच्या वतीने टिप्पर चालकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र विविध कंपन्यांनी अधिकाऱ्यांना हाताशी धरून प्रत्यक्षात 190 टिप्पर चालक कामावर असताना 254 चालकांचे पगार उचलल्याचा आरोप आम आदमी पार्टीने केला. यामध्ये कोट्यावधींचा घोटाळा झाल्याचं सांगत आम आदमी पार्टीकडून चौकशीची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान टिप्पर चालकांचं फाळणी पुस्तकही गहाळ झालं असून त्वरित कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आम आदमी पार्टीच्या संदीप देसाईंनी दिला आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी कडाक्याच्या थंडीत गेल्या 7 दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांची भेट घेत आदिवासी मंत्री अशोक उईके यांनी त्यांची समजूत काढून त्यांच्या मागण्या मान्य करण्याचं आश्वासन दिलंय. त्यांच्या आश्वासनानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आलंय. यवतमाळ जिल्ह्याच्या पांढरकवडा प्रकल्प अधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाला बसलेल्या अनेक विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गोंदियाच्या गोरेगाव शहरातील जिल्हा परिषद शाळेत जिल्हास्तरीय अटल क्रीडा स्पर्धेला सुरुवात झाली असून यात 8 तालुक्यातील 1000 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलाय. जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या 80,000 विद्यार्थ्यांसाठी शाळा आणि तालुका स्तरावर या आधीच क्रीडा स्पर्धा पार पडल्या होत्या. तर आजपासून जिल्हास्तरीय अटल क्रीडा स्पर्धेला सुरुवात झाली आहे. महाड बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रणित 97वा मनुस्मृती दहन दिन तथा मानव मुक्ती दिन साजरा करण्यात आला. या निमित्त महाड क्रांतीस्तंभ येथे आज सकाळी 11 वाजता आनंदराज आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेदरम्यान आनंदराज आंबेडकर यांनी परभणी संविधान अवमान घटना आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याबाबत संतप्त प्रतिक्रिया दिली. या कार्यक्रमाला बौद्धजन पंचायत समिती सभासद तसेच इतर संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशा पद्धतीने परत कोणी काय बाबासाहेबांच्या वरती भाष्य करू नका एवढंच मी इथे सांगतो. कारण तुमचे मनसुबे वेगळे आहेत, तुमची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव बदनाम करण्याचा जो प्रयत्न आहे, पण बाबासाहेब आंबेडकर एवढा मोठा झालेला या देशामधला एकच सध्याच्या 20व्या आणि 21व्या शतकामधला हा महापुरुष एवढा मोठा झाला आहे की त्याला फक्त भारतच नाही तर तो भारताच्या सीमा ओलांडून कधीच पूर्ण जगभर त्याचं नाव आहे. जगामध्ये त्याच्या एवढे पुतळे कुठे नाही. न्यूयॉर्कला जा पुतळा आहे बाबासाहेब, कोलंबियाला जा पुतळा आहे, जपानला जा पुतळा आहे. तुम्हाला कोणाचे साधे फोटोसुद्धा कुठं दिसत नाहीत. त्यामुळं तुम्ही लोक बाबासाहेबांच्याबद्दल बोलण्याचं धाडस करू नका एवढंच तुमच्या चॅनलच्या वतीनं मी या मनुवाद्यांना विनंती करतो. नाशिकच्या मनमाडमध्ये नाताळ सण उत्साहात साजरा करण्यात आला असून विविध चर्चमध्ये मध्यरात्रीपासूनच धार्मिक कार्यक्रमाला सुरुवात झाली होती. संत बारणबा चर्चमध्ये करण्यात आलेल्या येशू जन्माच्या देखाव्याने नागरिकांचं लक्ष वेधल्याचं पाहायला मिळालं. नाताळ निमित्त चर्चमध्ये नाताळ संदेश, भक्ती उपासना आदी कार्यक्रमांसह गळाभेट देत एकमेकांना शुभेच्छा देण्यात आल्या. वेळ झाली या बातमीसह प्राईम टाईम मध्ये इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.